नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह असून वादळी वाऱ्याचा जोर देखील किती प्रमाणात बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणघेण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। गेल्या 24 तासापासून वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे। तर 19, 20 आणि 21 एप्रिल 2026 या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी वादळी पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून वाऱ्याचा वेग आणि विजांचा कडकडाट अधिक बघायला मिळणार आहे। त्यामुळे सावधानतेचा इशारा हवामान खात्याकडून देखील नागरिकांना देण्यात आलेला आहे। तर तारखेनुसार अंदाज जाणून घेऊया, कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज, अवकाळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया 19 एप्रिल 2026 या तारखेपासून। तर या तारखेला सर्वसाधारण दुपारनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे या तारखेला। तर या तारखेला पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणामध्ये जबरदस्त राहील। तर दक्षिण कोकणात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, बंडा मध्यम स्वरूपात राहील। मध्यम पावसाची शक्यता किनारपट्टीकडे असून वारे देखील बघायला मिळणार आहे। आंबोली, चांदगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, बेडशी या बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह असून वाऱ्याचा वेग देखील जास्त राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, अजरा, नेसारी अड्डाला तुफान पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव आणि कणकवली, पोईप, कासल इकडे तुफान पावसाचा अंदाज असून कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर, पश्चिमी, पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा इकडे भयंकर पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। राजापूर, रायपटण, लांजा, बेलकर, सकरप्पा, मलकापूर, कोकुर्लाई भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, ज्योतिबील, परोळा, संगरूळ तुफान स्वरूपात राहील। दक्षिण भागामध्ये निपाणी, जेनवाडी, चिकोडी, माळजाटी, सांकेश्वरा आणि अजरा, नेसारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गोकाक, अलकांगीला तुफान स्वरूपात राहील। चिकोडी, रायबग, हिलकल आणि शिरगोपी, कोडाचुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मध्यम पावसाचा अंदाज राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर आणि बीटा, मायानी मध्यम पावसाचा अंदाज आहे। कराड, कडेगाव, पुसेवली आणि उमराजलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोरेगाव, सातारा, देवराव, मोलदिसल मध्यम स्वरूपात राहील। पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना, पठाण, अरळ, अरवाडे, लोटे, चिपळूण, उसटपोट, मेढा, सातारा तुफान पावसाचा अंदाज आहे। सर्वसाधारण दुपारनंतर राहील। मंदनगर, घोगरे, महाबळेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। टाला, इंदापूर, पुणे जिल्ह्याचा परिसर, सौंदगर, रोहा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे। आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। पंढरपूर आणि खर्डी, मौद, बुद्रुक, भालवाणी, गिरडी, चिंके, सांगोळी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। शंख, झालकी, दुधनी, कुरुबिलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। वडोला, तांदवाडी, तुळजापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये वेरभंग, पाणेगाव, बार्शी आणि कुरुवाडी, पाथर्डी, खोंडेस, सेल्सेस, परंडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये धाराशिव, कामेगाव, बेंबलीलाही जोरदार स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दक्षिण भागात राहील। भाटंजी, किल्लाने, निलंगणा तसेच औराद, शहाजानी, हलसी, भालकी, बिदर इकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी आणि तसेच लगतचा पिसर इथला राळेगाव, सुरेगाव
पारनेर सुपे आल्याने टाकेडोकेश्वर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। देवळी प्रवरा आणि बनास नेवासा शिर्डी पिलतांबा कोपरगाव हलक्या पावसाचा अंदाज राहील। अकोला घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। कोकण किनारपट्टीकडे मुंबईच्या भागात ठाणे, निंजाले, कल्याणमुली, भिवंडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील। या तारखेला दुपारनंतर तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। लसलगाव, पाटोदा आणि तसेच नंदुरबार, मनमाड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सटाणा, औटी आणि ताहराबाद, नामपूर, निमशिवडी, साक्री, बँड, पिंपळणे, चोरवड जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र धुळे, जळगावकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीडचा काही परिसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान या तारखेला बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे तसेच नाशिक, श्री छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। मराठवाडा आणि विदर्भ इकडे मात्र या वेळेला पावसाचा जोर कमी असणार आहे। तर 20 एप्रिल 2026 या तारखेला दुपारनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। विशेष करून दक्षिण कोकणामध्ये या पावसाचा अंदाज राहील। दक्षिण कोकणामध्ये भयंकर पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। कर्नाटक राज्याचा काही परिसर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्याही भागामध्ये, पश्चिम भागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये भयंकर पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। सातारा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये गिरडी, चिंके, सांगोळे, सोलापूर, कुरुबेलाठी, पंढरपूर, अकलूज, माळशिरस, करमाळा तुफान पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत, कुलधरण, श्रीगोंदा, जामखेड, काडाशले जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील आणि मुंबईच्या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज मुंबई, नवी मुंबई, कर्जत, कुसर, कल्याणमुली, भिवंडी, मीरा भाईंदर, शहापूर, उंबरपाडा, पिलवी, पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज घाटमाथ्याकडे घारगाव, मांडवे, वरवंडी, महद, जुन्नर, ओतूर, पुणे जिल्ह्याचा काही परिसर या भागातही तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जोर जास्त असणार आहे। उत्तरेकडे राहील श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी आणि फुलंब्री, दाभाडे, हंसाबाद, सम्राटनगर, जालना जिल्ह्याचा परिसर तुफान पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच बीड, लातूर, धाराशिव, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र चंद्रपूर, गडचिरोली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर थोडासा कमी होईल। तसे सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, बीड, लातूर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान असणार आहे। तर 21 एप्रिल 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती भयंकर असणार आहे। विशेष करून मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील। भयंकर पावसाची शक्यताही दक्षिण कोकणात राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र इशारा देण्यात आलेला आहे। या जिल्ह्यात भयंकर पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून वारे देखील बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्याचा काही परिसर तसेच बीड, लातूर, धाराशिव, सांगली जिल्ह्याचा परिसर, नांदेड भागाला आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर या भागातही भयंकर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सर्वसाधारण दुपारनंतर या पावसाची स्थिती राहील आणि तसेच विदर्भातही या पावसाचा अंदाज चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात असणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान
पावसाची स्थिती कशी राहील तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर, नांदेड भागाला, श्री छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात जोर जास्त असणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा.